नारायण राणे यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत रविवारी खुद्द नारायण राणेच बोलले। राणेंचा मंत्रिमंडळ समावेश विधिमंडळ अधिवेशनापूर्वी होण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचं राणे यांनी औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मुंबईत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं राणे यांनी यावेळी जाहीर केलं। पाहूया राणे काय म्हणाले। समावेश कधी होईल मी पण 4 महिने वाट पाहतोय। मला दिलेला शब्द जो आहे, मला भाजपने शब्द दिला, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिला, त्यांना मी विचारलं मागच्या आठवड्यात, तर लवकरात लवकर आम्ही निर्णय घेतोय। ते म्हणाले या अधिवेशनात तुम्ही मंत्री म्हणून असणार आमच्यासोबत, असं त्यांचं म्हणणं आहे। लवकरात लवकर असं विधानसभेत जे उत्तर आम्ही देतो तसंच त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर अधिवेशनाच्या आत होईल अशी मी अपेक्षा आहे। किती घाबरतायत तुम्ही पाय, मी आल्यानंतर त्यांचं काय होईल याची चिंता असल्यामुळे मी नको असं आहे। पण माझ्या मते शिवसेना बाहेर पडल्यानंतर हे सरकार पडणार नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायला हरकत नाही। शिवसेना बाहेर जाऊन काय फरक महाराष्ट्राच्या राजकारणात पडत नाही। कालच आलेलो आहे, अनेक राजकीय पक्षाचे नेते मंडळी, पुढारी, विविध धर्माची लोक, जातीचे लोक मला भेटून पाठिंबा दर्शवलेला आहे। महाराष्ट्रात मला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय। पक्षाचं रजिस्ट्रेशन आल्यानंतर महाराष्ट्रातल्या सर्व नेमणुका पदाधिकाऱ्यांच्या केल्या जातील आणि मग पक्षाचं जोरदार काम सर्वत्र महाराष्ट्रात होईल। हल्लाबोल चालू आहे, विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळी येऊन सभा घेत आहेत, एकमेकावर टीका करतायत। त्या सर्व पक्षांच्या भूमिका आणि त्यांनी जे विषय एकमेकावर टीका करत असताना हाताळले त्यावरही मी भाष्य करणार आहे। धनंजय मुंडे नक्की ते काय बोलतात, त्याचा अर्थ काय आहे, त्यांनी आधी स्वतः समजून घ्यावं आणि मग बोलावं। स्वाभिमान, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं नाव आहे। आता कोणाचा स्वाभिमान, भाजपचा का नारायण राणेचा, कोणी जोपासला नाही हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे। आणि माझ्या स्वाभिमानाबद्दल त्यांना चिंता असेल तर मी समर्थ आहे स्वाभिमान माझा दाखवायला। त्यामुळे माझ्या मनाने तुम्ही लहान आहात म्हणा, माझ्याविषयी भाष्य करू नका, नाहीतर मग मी सुरू होईल।